सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ओव्हरव्ह्यू ह्यासाठी घेऊन राहिले की स्टार्टिंगला की बा तुम्हाला समजलं पाहिजे की बा इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे चालू आहे, ठीक आहे. कोणते लँग्वेजेस आता यूज करून राहिले आहे इंडस्ट्रीमध्ये, कोणते लँग्वेजेस ट्रेंडिंगमध्ये आहे. कारण की काही काही लँग्वेजेस आपण आता जसं तुम्ही पायथन वगैरे बघता, तुम्ही कॉलेज लेवलवर ते गोष्टी जास्त बघून राहिले आहेत, तर म्हणून तुम्ही कसं पायथनकडे जास्त वळून राहिले, राईट. पण इंडस्ट्रीमध्ये वेगळ्याच गोष्टी चालते, लोकल लेवलवर दुसऱ्याच गोष्टी चालतात, ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक छोटं एक आजच्या दिवशी एक इंट्रो घेऊन घेऊ किंवा सॉफ्टवेअरमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मॉड्यूल्स राहतात किंवा कशा प्रकारचे ते लाईफ सायकल्स राहतात ज्यामधून ते सगळं प्रोडक्ट डेव्हलप करत असतात, ठीक आहे. त्यासाठी आजचा फक्त ओव्हरव्ह्यूचं राहील. मंडेपासून पर्टिक्युलर जे पण असं डिसाईड केलं आहे की आपल्याला 2 वीक पहिला आपण HTML CSS आणि जावास्क्रिप्टसाठी देणार आहे 2 वीक, आणि त्याच्या 3rd वीक नंतरपासून पायथनचं बेसिक चालू करून टाकू, ठीक आहे. कारण की असं होऊन जाईल, आपण जर पायथनच स्टार्टिंगलाच चालू केले तर तुम्ही काय कराल, पहिले पायथन थोडं शिकून घ्याल, मग नंतर HTML CSS चे कोडिंग करता करता हेही विसरून जाल, ठीक आहे. पायथन विसरून जाल. त्याच्यापेक्षा जर आपण HTML CSS थोडं शिकलं तर कसं थोडं डिझायनिंग पार्टमध्ये तुमचं इंटरेस्ट वाढेल, राईट. त्याच्यानंतर मग एकदा प्रोग्रामिंगमध्ये घुसले तर मग डबल प्रोग्रामिंग काही आठवायचं काही काम नाही राहणार, ठीक आहे. आणि प्रोग्रामिंगमधून पायथन शिकल्यानंतर तुम्हाला डिजांगो फ्रेमवर्क पण शिकवायचा विचार चालू आहे, ठीक आहे. त्यामधून तुम्ही डायरेक्ट एखादी वेबसाईट्स वगैरे क्रिएट करून बघू शकता त्यामध्ये. आणि जनरली पण HTML CSS तुमचे जे पण डिझायनिंग वगैरे करायचं राहते ते करू शकतात, ठीक आहे. पण HTML CSSचं डिफरन्स आहे की तुम्ही फक्त HTML CSS शिकले तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्टॅटिक पेज बनवू शकता, ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये ना तुम्ही कोणते कंटेंट चेंज करू शकत ना काही, म्हणजे एक NGOची वेबसाईट वगैरे राहिले, पोर्टफोलिओ वेबसाईट राहील, ते तुम्ही बनवून एका ठिकाणी अपलोड करू शकता. पण जे पण डायनॅमिक वेबसाईट्स म्हणत असतो आता जसे तुम्ही फेसबुक वगैरे बघता, त्याच्यामध्ये कसं तुम्ही पर्टिक्युलर कोणत्या एका इमेजेसवर तुम्ही लाईक करता, कमेंट करता, राईट. म्हणजे त्याला क्रड ऑपरेशन म्हणतात, की पर्टिक्युलर क्रिएट, रीड, एडिट, डिलीट अशा प्रकारचे ऑपरेशन जे परफॉर्म होतात ना, ते डायनॅमिक वेबसाईट्समध्ये येतात, ठीक आहे. की म्हणजे सध्या जे कंडिशन चालू आहे ते सगळ्या गोष्टी डायनॅमिक वेबसाईटवर जास्त डिपेंडंट आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज येणं आवश्यकता आहे, ठीक आहे. आणि आणि कोणती जर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचं राहिलं तर त्यासाठी काय, एक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकल्यानंतर त्यासाठी एक पुरं सायकल असतो, ठीक आहे. जसं की आता माझ्याकडे एक रिक्वायरमेंट आली आहे, राईट. आणि मला म्हणजे कोणती सॉफ्टवेअर म्हणजे काय, एक प्रोग्राम कोड आहे ना. सॉफ्टवेअर इज अ मोर दॅन जस्ट अ प्रोग्राम कोड, राईट. अ प्रोग्राम इज अन एक्झिक्युटेबल कोड विच सर्व सम computational purpose. Some softwares is considered to be collection of executable programming code, right. सॉफ्टवेअर इज अ मोर दॅन जस्ट अ प्रोग्राम कोड, राईट. म्हणजे जे पण आपण वेबसाईट किंवा वेबसाईटमध्ये कसे दोन प्रकारचे राहतात, एक वेबसाईट्स राहतात आणि एक डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स राहतात, राईट. म्हणजे जे पण तुम्ही ऑनलाईन ब्राउझरमधून सर्व करता ते ऑनलाईन सॉफ्टवेअर झाले, आणि जे डेस्कटॉप थ्रू करता ते ऑफलाईन सॉफ्टवेअर झाले. आणि ते जे पण करता ते कसं पर्टिक्युलर एक प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोड राहत असतो, राईट. त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणत असतो. अ प्रोग्राम इज अ एक्झिक्युटेबल कोड, राईट. जे पण तुम्ही प्रोग्राम लिहिता ते पर्टिक्युलर एक एक्झिक्युटेबल कोड राहतो, त्याच्या थ्रू तुम्हाला काही आउटपुट भेटतं, राईट. विच सर्व सम कॉम्प्युटेशनल पर्पज. म्हणजे काही ERP राहिलं तर ते एखाद्या कंपनीसाठी म्हणा किंवा एका शॉपसाठी म्हणा, ते ERP सोल्युशन सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, जसं की बिलिंग्स म्हणा, राईट. त्याच्यानंतरचे जेवढे ज्या फंक्शनॅलिटी बनवलं आहे ते, राईट. अशा प्रकारचं हे सगळं कॉम्बिनेशन राहणार आहे, ठीक आहे. असोशिएट लायब्ररीज अँड डॉक्युमेंटेशन सॉफ्टवेअर वेन मेड फॉर अ स्पेसिफिक रिक्वायरमेंट इज कॉल्ड सॉफ्टवेअर प्रोडक्ट, राईट. जर मी ते एक कॉमर्ससाठी बनवत असेल तर ते माझं कॉमर्स प्रोडक्ट झालं सॉफ्टवेअर, राईट. जर मी ते एक मेडिकल शॉपसाठी बनवत असेल तर एक ERP प्रोडक्ट झाला, राईट. अशा प्रकारचे जे स्पेसिफिक रिक्वायरमेंट राहणार त्यानुसार मी ते सॉफ्टवेअर डेव्हलप करून देणार, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये जे पण लाईफ सायकल राहणार ते अशा प्रकारची एक लाईफ सायकल राहणार. पहिला आपल्याला एक रिक्वायरमेंट भेटेल की जर आपल्याला कॉमर्स साईट बनवायची असेल, राईट, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनसारखी, तर आपल्याला पहिले काय एक रिक्वायरमेंट येईल की बा पर्टिक्युलर एक शॉप आहे, मला तसं म्हणेल की बा
मला अशा अशा प्रकारची मला एक वेबसाईट पाहिजे, जसं की मला फ्लिपकार्टसारखं सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे, राईट. तर मग आपण त्याच्यानंतर काय करणार, त्याची पूर्ण सिस्टीम ॲनालिसिस करणार की कशा कशा प्रकारे आपण कोणत्या टेक्नॉलॉजी यूज करून आपण तो करू शकतो. त्याची सिस्टीम डिझाईन करणार की जे डोमेन किंवा होस्टिंग जिथं जिथं आपल्याला अपलोड करायचं राहील, राईट. त्यानंतर आपण सगळे कोड डिझाईन करणार, ठीक आहे. सगळे कोड बनवणार, त्यानंतर त्याची टेस्टिंग करणार. टेस्टिंग केल्यानंतर पर्टिक्युलर एखाद्या होस्टिंगवर आपण त्याला डिप्लॉय करणार, ठीक आहे. आणि हे सगळं सायकल सगळं चालूच राहणार, म्हणजे त्याचं मेंटेनन्स करणे, अपडेट करणे, राईट. अशा प्रकारचे हे सगळं प्रोसेस एका सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट भेटल्यानंतरपासून तर सॉफ्टवेअर पुरं डिप्लॉय करपर्यंतचं सगळं प्रोसेस राहणार आहे आपल्याला. आणि त्यानंतरची मग एक प्रोसिजर राहणार, एक मेंटेनन्स करणं आणि नंतर अपडेशन करत राहणं, ठीक आहे. हे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोडक्ट राहील, ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये आता जसं प्रकारे सांगितलं की बा दोन प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात, एक ऑफलाईन सॉफ्टवेअर, एक ऑनलाईन सॉफ्टवेअर, राईट. जे की 2 टायर्स आर्किटेक्चरमध्ये येतात ते ऑफलाईन सॉफ्टवेअर झाले, जसे की डेस्कटॉप ॲप्लिकेशन. जे तुम्ही मेडिकल किंवा हॉस्पिटल्समध्ये बघता की तिथं डायरेक्ट एक डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स असतात त्यांचे, ते डायरेक्टली त्यांच्या याच्यातच एक डेटाबेस वगैरे इन्स्टॉल करून त्यामधूनच त्यांनी फेच करतात, म्हणजे कोणतेही मिडल सर्व्हर लँग्वेज कोणतीच यूज करत नाही त्यामध्ये, राईट. म्हणजे जे ते लँग्वेजेस कसे .NET किंवा जावामध्ये आपण ते डेव्हलप करत असतात ते डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स, राईट. आणि बॅकएंडमध्ये ओरॅकल किंवा MSSQL हे डेटाबेसेस आपण त्यामध्ये यूज करतो. आणि नंतर येतात एक 3 टायर आर्किटेक्चर, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स म्हणजे कसे, तुमचे जे मोबाईलचे ॲप्लिकेशन तुम्ही बघता ते पण जास्तीत जास्त ऑनलाईन ॲप्लिकेशन्स असतात, जसं की रेडबसचं ॲप बघा, किंवा बुक माय शोचे वगैरे. त्याच्यामध्ये सगळे हे 3 टायर आर्किटेक्चरमध्ये येतात, जसे की एक मिडल API सर्व्हिसेस राहतात, राईट. एक फ्रंट एंड पार्ट असतो. फ्रंट एंड पार्ट म्हणजे काय, जे की तुमचं मोबाईल वगैरे किंवा तुम्ही या डेस्कटॉप म्हणजे जे वेबसाईट्समध्ये बघतात ते पण, राईट. आपण कसं ब्राउझरमध्ये काही पर्टिक्युलर आपण URL हिट केल्यानंतर आपल्याला फर्स्ट एक पेज लोड होऊन जातो, राईट. मग त्यानंतर काय होतं, ते एक पेज लोड झाल्यानंतर तो APIला कॉल करत असतो, राईट. API म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, राईट. जे की आपल्या फ्रंट एंडकडून डेटा रिक्वेस्ट घेतात आणि डेटाबेसमध्ये जाऊन त्याचा डेटा रिटर्न करत असतो, ठीक आहे. की त्याच्यामुळे काय 3 टायर आर्किटेक्चरमुळे काय असतं की बा ऑनलाईन असते ना या गोष्टी, की एक पर्टिक्युलर सर्व्हरवर एका होस्टिंगवर आपण सगळ्या गोष्टी स्टोअर करून ठेवत असतो आणि आपल्याला जिथं पाहिजे तिथून आपण रिअल टाईम डेटा फेच करू शकतो, कारण की आता सगळ्या गोष्टी ऑनलाईनच होऊन राहिल्या आणि प्रत्येकाला आपल्या 1 क्लिकवर सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे. जसं की आपण तुम्ही बुक माय शोचे बघता किंवा पर्टिक्युलर तुम्ही घर बसल्या तुम्ही पाहू शकता की जे पण टॉकीज आहे किंवा जे मूवी थिएटर्स आहे त्यामध्ये कोणते सीट्स खाली आहे, कोणते सीट्स फिलअप होऊन आहे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी रिअल टाईम आहे ना, की तुम्हाला. आणि प्रत्येकाला आता रिअल टाईम सगळंच पाहिजे आहे. त्या गोष्टी कशा हे थ्री टायर आर्किटेक्चरमध्ये येतात. आणि ह्यासाठी कसं फ्रंट एंडमध्ये तर आपण तुम्ही बघितलं आहे की HTML CSS हेच यूज करतात, HTML CSS आणि जावास्क्रिप्ट. आणि जे सर्व्हर राहतात सर्व्हर्समध्ये कसे ASP.NET म्हणा किंवा JSP म्हणा किंवा हे पायथन PHP, राईट. हे लँग्वेज कसं सर्विंगसाठी यूज करत असतात मधात मीडिएटर लँग्वेजेसमध्ये, की जे सर्व्हर लँग्वेज आहे, जे एक रिक्वेस्ट ब्राउझर करून घेऊन डेटाबेस रिक्वेस्ट ब्राउझरकडून घेतात, त्याला काही प्रोसेस करतात, डेटाबेसमधून अजून डेटा घेतात, अजून त्याला प्रोसेस करून फ्रंट एंडला पाठवून देतात. अशा प्रकारचे 3 टायर आर्किटेक्चरमध्ये काम करते, ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ॲप्लिकेशनचे काम झाले, ठीक आहे, ज्यामध्ये 2 टायर म्हणतो आणि त्याला 3 टायर म्हणत असतो, ठीक आहे. आता सगळेच कंपन्या, मोस्ट ऑफ कंपन्या आता 3 टायरवरच मूव्ह होऊन राहिले, कारण की प्रत्येकाला रिअल टाईम डेटा पाहिजे प्रत्येक गोष्टी, राईट. आणि आता हे आउटडेटेड 2 टायर आर्किटेक्चर आता आउटडेटेड होण्याच्या मार्गावर आहे, कारण की प्रत्येक गोष्टी आता क्लाउड कॉम्प्युटिंग आणि क्लाउड कॉम्प्युटर्समध्येच येत आहे सगळ्या गोष्टी, ठीक आहे.
आणि आता जसं की आता ह्या 3 टायर आर्किटेक्चर बघितले, त्यामध्ये काय बघितले, एक फ्रंट एंड आहे, फ्रंट एंड आहे, सर्व्हर लँग्वेज आहे आणि बॅक एंड आहे, राईट. तशाच प्रकारे तेच आपण एक सेपरेट बघू की आता फ्रंट एंड डेव्हलपमेंट म्हणजे काय होते, राईट. फ्रंट एंड डेव्हलपमेंट इज अ प्रॅक्टिस ऑफ कन्वर्टिंग डेटा टू अ ग्राफिकल इंटरफेस, राईट. मीन्स काय आहे की पर्टिक्युलर जे पण डेटा आपल्याला येऊन राहिलं त्याला एक ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये तुम्ही शो करून राहिले, राईट. त्याला आपण फ्रंट एंड हे म्हणत असतो. त्याच्यासाठी आपण कोणते कोणते यूज करत असतो, HTML, CSS आणि जावा स्क्रिप्ट, राईट. सो दॅट युजर कॅन व्ह्यू अँड इंटरॅक्ट विथ दॅट डेटा, राईट. HTML, CSS आणि जावा स्क्रिप्ट वापरून आपण जे पण व्ह्यू क्रिएट करत असतो, ज्यामधून युजर काय करत असतो, त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर व्हिजिट करतो आणि पर्टिक्युलर वेबसाईटवर व्हिजिट केल्यानंतर त्याला सगळं इंटरॅक्शन करत असतो. जर मला काही आता बुक माय शोच्या वेबसाईटवर गेलं पर्टिक्युलर, मला त्याला पुरा लिस्ट दिसणार की कोणते कोणते सीट्स अवेलेबल आहे तिथे. पर्टिक्युलर सीट्सवर क्लिक केल्यानंतर मी त्याला बुक करू शकू, राईट. हे सगळे इंटरॅक्शन झाले ना. आणि जे पण तुम्ही जे UI दिसत असते, हाय जसं वरची पट्टी रेड आहे, पर्टिक्युलर इकडे लेफ्ट साईडला काही टेक्स्ट आहे, राईट साईडला इमेज आहे, राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा याच्यामध्ये HTML आणि CSS मध्ये डिझाईन करता सगळ्या गोष्टी, राईट. HTML काय, एक हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, राईट. ज्यामध्ये आपण पुरं जे वेबसाईटचे जे पण लेआउट राहणार आहे सगळ्या गोष्टी आपण HTML मध्ये डिफाईन करून घेत असतो. CSS म्हणजे काय, किंवा आता एक लेआउट सगळ्या गोष्टी क्रिएट केल्या, पण आपल्याला काय त्याला कलरफुलही बनवायचे आहे ना. जसं की ते हिडर आहे, हिडर रेड कलर दिसत आहे ना, ह्या असं रेड दिसला पाहिजे, हे ह्यासाठी आपण त्यामध्ये CSS यूज करत असतो, ठीक आहे. आणि CSSनं काय होतं, सगळे जे पण कलर इफेक्ट्स राहणार, जे पण कोणतं फॉन्ट कोणता कलर दिसला पाहिजे, इथं फ्रंट एंड वेब डेव्हलपमेंट हे डार्कमध्ये, अशा प्रकारचे जे पण तुम्हाला इफेक्ट म्हणजे कलर इफेक्ट द्यायचे आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्ही CSS मध्ये देता. आणि जावास्क्रिप्ट म्हणजे काय, एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. म्हणजे काय की जे फंक्शनॅलिटी जे तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे, राईट, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फंक्शनॅलिटी इथं याच्यावर जावास्क्रिप्टमध्ये डिफाईन करता. किंवा पर्टिक्युलर मी आता फॉर्मवर क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर समोर काय झालं पाहिजे, राईट. काही काही ऑटोमेटेड फंक्शन तुम्ही त्यामध्ये लिहू शकता जावास्क्रिप्टमध्ये. जे पण इव्हेंट्स जेवढे आहे ना, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये डिफाईन करता, ठीक आहे. हे आहे फ्रंट एंड टेक्नॉलॉजीचे मेन लँग्वेजेस. याच्यावरच सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहे, ठीक आहे. आणि ह्यानंतर येतात आणि कंपनीमध्ये कसे हे झाले कोर लँग्वेजेस, राईट. लँग्वेज नाही म्हणू शकत, हे स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. हे मार्कअप लँग्वेज, HTML काय मार्कअप लँग्वेज आहे, हे जावास्क्रिप्ट स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. हे कसे स्पेसिफिक कोरमधून येतात. आणि कॉलेजमध्ये वगैरे तुम्हाला फक्त कोर कॉन्सेप्टच विचारतं, पण जेव्हा तुम्ही एखादी इंडस्ट्रीमध्ये याल तर त्यामध्ये तेव्हा काय राहणार, काही फ्रेमवर्क्स यूज करतात, राईट. कारण की कसं आहे, तुम्ही कोरमध्ये यूज केलं त्यामध्ये खूप सारे बग्स राहतात, खूप सारे, आणि बेसिक असल्यामुळे त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढून जाते ना. तर त्यासाठी म्हणून काय केलं आहे की कंपनीजमध्ये वगैरे हे फ्रेमवर्क्स यूज केल्या जात असते. त्यामध्ये अँग्युलर, रिॲक्ट हे फ्रंट एंड साईडचे फ्रेमवर्क्स आहे. अजून खूप सारे आहेत तसे Vue.js वगैरे, पण आपल्याला बेसिक मोठे मोठे कंपन्या कोणते अँग्युलर आणि रिॲक्टवर जास्त फोकस करतात फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठी. तर याच्यामध्ये फक्त दोन लँग्वेजचे तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन राहिलं. एक अँग्युलर काय आहे, एक फ्रंट एंड फ्रेमवर्क आहे, आणि रिॲक्ट काय एक फ्रंट एंड लायब्ररी आहे. अँग्युलर हे काय गुगलनं डेव्हलप केलं आहे, आणि पर्टिक्युलर तुम्ही जे पण गुगलचे प्रोडक्ट्स वगैरे बघता त्यामध्ये अँग्युलर ते यूज केला जातो जास्तीत जास्त. आणि जे रिॲक्ट आहे ते फेसबुकनं डेव्हलप केलं आहे, आणि त्याचं मेंटेनन्सचं काम वगैरे सगळं फेसबुकच याचं मेंटेन करत असतो, ठीक आहे. म्हणजे यांचे कोर कंपनीज ते आहे, आणि तुम्हाला फ्री ऑफ यूजमध्ये देऊन तुम्ही याचे यूज करू शकता. आणि आता सध्या अँग्युलरचं 13 व्हर्जन लेटेस्टवाला व्हर्जन आहे, आणि रिॲक्टचं 16.5 काहीतरी लेटेस्टवाला आहे, ठीक आहे. हे झालं शॉर्ट इन्फॉर्मेशन अँग्युलरचं आणि रिॲक्टचं, ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर येतात बॅक एंड टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण जसं की आता 3 टायर आर्किटेक्चरमध्ये बघितलं, एक फ्रंट एंड म्हणजे क्लायंट साईड आहे, क्लायंट साईडमध्ये काय झालं, हे फ्रंट एंड साईड सगळं व्ह्यू होणार आहे, राईट. की जसं की आता तुम्ही एखाद्या ब्राउझरवर व्हिजिट केले, राईट, त्यावेळेस काय होणार, तुम्हाला विजिबल कोणता होणार आहे, हे HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट होणार आहे,
ठीक आहे. हे ब्राउझरसाठी झाले. जर तुम्ही पर्टिक्युलर मोबाईलसाठी म्हणत असेल तिथं रिॲक्ट नेटिव्ह फ्लटर हे फ्रेमवर्क तिथं यूज केला जातो. ठीक आहे. आणि सगळ्या गोष्टीचं कॉमन पॉईंट येतो हे बॅकएंड बॅकएंड डेव्हलपमेंटमध्ये, कारण की तुम्ही जे पण ए पी आयज वगैरे डेव्हलप करणार आहे सगळ्या गोष्टी तुमचे हे सर्व स्क्रिप्टिंग लँग्वेज थ्रूच होणार आहे. कारण की ए पी आय म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, म्हणजे त्याच्यात काय होणार की तो एक वेटरचं काम करतो. पर्टिक्युलर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेले तुम्ही, रेस्टॉरंटमध्ये बघताना वेटरचं काम काय असतो की पर्टिक्युलर तो टेबल्सवर जातो, जे पण युजर तिथं आला आहे त्यांचं सगळं मेन्यू कार्ड घेत, म्हणजे मेन्यू कार्डनुसार त्यांची ऑर्डर सगळी लिस्ट बनवत असतं. राईट. म्हणजे तो का झालं, एक रिक्वेस्ट झाली त्यांच्याकडून, तुम्ही ते रिक्वेस्ट घेऊन राहिली. त्यानंतर तो किचनमध्ये जातो. किचन म्हणजे काय, तर त्यांचं एक डेटाबेस साईट झाले आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे जिथं सगळं डेटा त्यांचं स्टोअर आहे. हा काय करेल, तिथं रिक्वेस्ट जाऊन त्यांना रिक्वेस्ट देईल. राईट. त्याच्यावर सगळं प्रोसेस करेल. ते किचनमध्ये काय करेल, सगळ्या गोष्टीचं प्रोसेस करणार त्यामध्ये, की तुम्हाला कशा प्रकारचा डेटा पाहिजे आहे. जसं की मी आता फेसबुकचं आपण एक्झाम्पल घेतलं तर तर काय करते, पर्टिक्युलर जेव्हा तुम्ही एक फेसबुकचं होम पेज ओपन करता, तो पहिली रिक्वेस्ट काय जनरेट करते की प्रत्येकाची स्टोरी कोणते कोणते न्यूज जे पण डेटा आहे तो स्टोरीज पहिला तो लोड करून घेईल. राईट. त्यानंतर मग अजून जसं जसं प्रकारे स्क्रोल करत जाल तसं तशा प्रकारे तो पर्टिक्युलर नंतरचा डेटा तो रिक्वेस्ट आणत जाईल. राईट. तुमचं पेज तिथंच आहे, सगळ्या गोष्टी तिथंच आहे, पण तुमचं बॅकएंडमधली जे प्रोसेस आहे ते चेंज होऊन राहिली आहे प्रत्येक गोष्टीच्या वेळी. तुम्ही वरतून एकदा कधी असं रिफ्रेशचं बटन हे केलं की पर्टिक्युलर पेज पूर्ण रिफ्रेश होत असतं. राईट. त्यावेळेस काय होतं, हे बॅकएंडचे लँग्वेजेस बॅकएंड त्याला कॉल करत असतो त्यावेळेस. आणि बॅकएंड कॉल केल्यानंतर तो काय करतो, पर्टिक्युलर रिक्वेस्ट घेऊन डेटाबेसमधून जे पण त्याला डेटा भेटेल त्या रिक्वेस्टनुसार तो फ्रंट एंडला येऊन सर्व करून देतो असतो. ठीक आहे. अशा प्रकारचं हा बॅकएंडचं काम आहे. राईट. Server side scripting is a technique used in a web development which involves employing script on a web server which produce a response customized for each users. Right. पर्टिक्युलर तुम्ही फेसबुक प्रत्येक युजरसाठी वेगवेगळा डेटा राहतो, किंवा प्रत्येक युजर कोणत्याही वेबसाईट म्हणा पर्टिक्युलर युजरच्या रिलेटेडच तो डेटा फेच करून त्यांना दाखवत असतो. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये करत असतो. आणि त्यासाठी काय, आणि द अल्टरनेटिव्ह इज फॉर द वेब सर्वर इटसेल्फ टू डिलिव्हर अ स्टॅटिक वेब पेज. राईट. की जे पण स्टॅटिक वेब पेज राहणार त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण डेटा लोड करून देऊन त्याला एक इंटरॅक्टिव्ह म्हणजे सगळ्या गोष्टींना अपडेट करून टाकत असतो त्या स्टॅटिक वेबसाईटला. हे जे अँग्युलर आणि रिॲक्ट जे आहे ते सिंगल पेज वेब ॲप्लिकेशन्स आहे. राईट. म्हणजे तुम्हाला काय होणार, जेव्हा तुम्ही एखादी जेव्हा www.google.com म्हणून तुम्ही एंटर करता त्यावेळेस काय होतो, तो वन टाईममध्ये सगळं पेज तुमच्या ब्राउझरमध्ये लोड करून देत असतो. राईट. तो कारण की तुम्ही बघता कधी कधी तुम्ही ते जेव्हा काही सर्च करून तुम्ही सर्च करताना तो पेज पुरा रिफ्रेश नाही करत, पर्टिक्युलर तो कंटेंटच, म्हणजे आपण काही गुगलवर सर्च केले की तो काय करेल, फक्त पर्टिक्युलर ते रिक्वेस्ट घेऊनच तो रिटर्न पाठवेल, फुल पेज लोड नाही करत तो. राईट. अशा प्रकारची जे आता हे नवीन कॉन्सेप्ट आहे सगळ्या गोष्टी, ते ह्या गोष्टी आता, कारण की त्याच्यानं काय होते किंवा आपले जर सेकंड टॅब हां. हॅलो. सेकंड टॅब मध्ये ओपन नाही करत ना. नाही, सेकंड टॅबमध्ये नाही, की पेज रिफ्रेश नाही होत कोणत्या गोष्टीसाठी. राईट. कारण की तुम्ही जे ओके. तुम्ही जनरल असं पी एच पीचे आता तुमचं काही जणांचे पी एच पीचे प्रोजेक्ट झाले होते आणि तुम्ही त्यामध्ये बघितले असेल की पर्टिक्युलर तुम्ही मेन्यूजवर क्लिक केले की ते कसे एक फुल पेज रिलोड होऊन दुसरं पेज ओपन होत झाल्यासारखं होत असतं. राईट. पण ह्या अँग्युलर आणि याच्यानं काय होतं की बा पर्टिक्युलर ते क्लिक केल्यानंतर पेज लोड नाही होत पण पुरं कंटेंट शो करून देतो. म्हणजे हे सिंगल पेज वेबसाईट्स आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि जे पण बॅकएंडमध्ये ते करतात ते याच्यानं रिक्वेस्ट जनरेट करून तुम्हाला सर्व करून देतात त्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे ते रिफ्रेश नाही होणार कोणत्या गोष्टीसाठी. आणि याच्यामुळे फायदा काय होतो सांगू का, की नेटची स्पीडही तेवढी लागणार नाही, कारण की प्रत्येक वेळी तुम्ही पेज फुल लोड करत असेल तर त्यावेळी काय होतो की पर्टिक्युलर तो रिक्वेस्ट सर्व्हरला पाठवतो आणि नंतर ब्राउझरमध्ये लोड करत असतो. राईट. त्यामुळे काय होतं की बा
तुम्ही लोडिंग टाईम वगैरे जास्त वाढून जातो त्यासाठी. कधी कधी नेट स्पीड स्लो राहिले तर तो कसं लोडवाला टाईम घेत असतो ना. पण ह्या असे अँग्युलर आणि रिॲक्ट हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे काय होतं, पर्टिक्युलर तुमचं ऑलरेडी वेबसाईट तुमच्या ब्राउझरमध्ये लोड होऊन राहतो राईट. पर्टिक्युलर तो काय करतो की ते रिक्वेस्टनुसार तुमचा डेटा दाखवून देतो, बाकी पेज तुमचं काही लोड नाही करत. आणि जे वेबसाईटचे डेटा राहतात ना, आणि तुम्ही आता तुम्हाला माहीत असेल नाही माहीत असेल पण 3-4 वर्ष अगोदर तुम्ही बघितले असेल की काही काही वेबसाईट करताना कसे काही काही अर्धवटच वेबसाईट लोड होऊन जात होते राईट. किंवा अर्धच काहीतरी म्हणजे डेटा फाटल्यासारखे येऊन जात होतं आणि काही कंटेंट दाखवत नव्हतं राईट. तर त्या गोष्टी पहिले इश्यू होत होत्या. पण आता ह्या अँग्युलर आणि फ्रंट एंड अलगच यूज केल्यामुळे ह्या गोष्टी आता जास्त होत नाही यामध्ये. ठीक आहे. आणि पी एच पी पर्सनल होम पेज म्हणू शकता शॉर्ट फॉर्ममध्ये राईट. हे पण एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. पी एच पीमध्ये तुम्ही फुल स्टॅक वेबसाईट पण क्रिएट करू शकता. म्हणजे टोटली जर तुम्ही असे झाम्प वगैरे इन्स्टॉल करून तुम्ही पी एच पीच्या अंदरही एच टी एम एल सी एस एस कोड ॲड करून एक फुल प्रूफ वेबसाईट बनवू शकता. अदरवाईज तुम्हाला पर्टिक्युलर ए पी आयजच पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे ए पी आय पण त्याचा बनवू शकता. ठीक आहे. आणि जसं की ए एस पी पण ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस, जे एस पी जावा सर्व्हर पेजेस, पायथनमध्ये कोर पायथन पण आहे, त्याच्यामध्ये डी जँगो फ्रेमवर्क म्हणून पण आहे. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ ए पी आय डेव्हलपमेंटसाठी वगैरे त्यांनी डी जँगो फ्रेमवर्क्स यूज करतात तिथे. ठीक आहे. आपण बघू, आपल्याला आता समोर चालून पायथनच जास्त बघायचं आहे. इथपर्यंत झालं हे बॅक एंड डेव्हलपमेंट. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन? आणि त्यानंतर येते डेटाबेसेस. हॅलो. पायथन पायथन लँग्वेज ही 2 टायर मध्ये येते की 3 टायर मध्ये, म्हणजे लँग्वेज यूज? 3 टायरमध्ये येते ना, कारण की ते डेस्कटॉप ॲप्लिकेशन नाही ना, म्हणजे वेब ब्राउझरमध्ये आपण हे म्हणजे करू शकतो. ऑनलाईन सॉफ्टवेअर साठीच यूज केली जाते. आणि जास्तीत जास्त आता हे काय होऊन राहिलं की बा पायथनमध्ये म्हणजे डेटा प्रोसेसिंगसाठी पण पायथन वगैरे जास्त यूज करून राहिले. आणि इकडे त्यामध्ये जर तुम्ही रोबोटिक्स आणि हे गिन करत असेल तर राजबेरी पाय राईट, याच्यामध्ये पण तुम्ही कोडिंग वगैरे पायथनमध्येच करता. त्यामध्ये की काही पर्टिक्युलर काही इमेज प्रोसेसिंग करायची असेल राईट, किंवा काही त्यामध्ये कसे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड काही प्रोग्राम्स वगैरे बनवायचे असेल ते पण तुम्ही पायथन थ्रू करू शकता. ठीक आहे. पायथन खूप जुनी लँग्वेज आहे. आता ह्या आता आय ओ टी जास्त ट्रेंडिंग आल्यामुळे पायथनला पण जास्त स्कोप येऊन राहिला आहे. ठीक आहे. कारण की प्रत्येक आता तर हां इंडियामध्ये जावा इम्पॉर्टंट आहे की पायथन? जावा आहे. हां जावा जावा. कारण की आता कसं होऊन राहिलं आहे ना की जे जुने कंपनी आहे जसे की टाटा म्हणा, ॲसेंचर म्हणा, हे यांचे प्रोडक्ट जे डेव्हलप आहे ते जास्तीत जास्त जावा बेस्ड प्रोडक्ट डेव्हलप आहे त्यांचे राईट. आणि कोणती कंपनी एवढी मोठी तर रिस्क घेऊ शकत नाही की बा पर्टिक्युलर एक टेक्नॉलॉजी चेंज करून दुसऱ्या टेक्नॉलॉजीवर जासाठी. आणि सध्यापर्यंतची सगळ्यात सिक्युअर लँग्वेज म्हणजे जावाच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणी हे एवढं रिस्क नाही घेऊ शकत तेवढे. कारण मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी जावा जास्त प्रिफर करतात कारण की ते मोस्ट सिक्युअर लँग्वेज आहे. ओके. आणि आता कसं म्हणजे काळानुसार चेंज झाले पाहिजे ना, तर त्यासाठी म्हणून आता जावा स्क्रिप्ट ट्रेंडिंगमध्ये येत आहे की पर्टिक्युलर जावा स्क्रिप्टमध्ये तुम्ही फ्रंट एंड पण डेव्हलप करू शकता, हे ए पी आय पण डेव्हलप करू शकता राईट. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही म्हणजे तुम्हीच विचार करा ना, जर तुम्हाला एकाच लँग्वेज शिकायचं काम पडलं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायचं येत असेल तर तुम्ही ते लँग्वेज जास्त प्रिफर कराल ना. तसं फर्स्ट आता बहुतेक 2-3 वर्ष अगोदर इथं चार्ट बघू शकता तुम्ही टॉप प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये राईट. जावा स्क्रिप्ट सध्याच्या याच्यात सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये लँग्वेज चालू आहे राईट. त्याच्यानंतर येते पायथन. ठीक आहे. त्यानंतर येते जावा. ठीक आहे. आता जावाची थोडी पॉप्युलॅरिटी कमी होऊन राहिली आहे त्यामध्ये. तरी आता खूप सारे ते स्प्रिंग बूट, हायबरनेट हे वगैरे अजून फ्रेमवर्क ते
करत आहे, पण तेवढे नाही, कारण की जावास्क्रिप्टमध्ये कसे अँग्युलर जे रिॲक्ट वगैरे आहे, अँग्युलर रिॲक्ट व्ह्यूजेस फ्रंट एंड साईडचे जेवढे फ्रेमवर्क जवळपास आले आहे ते जावास्क्रिप्टमध्येच आल्यासारखे आहे. हे बॅकएंडमध्ये नोड जे एस म्हणून आहे, जे नोड जे एसमध्ये एक्सप्रेस नावाचं फ्रेमवर्क आहे, ते यूज करून तुम्ही जावास्क्रिप्टची ए पी आय पण डेव्हलप करू शकता, राईट. आणि मोबाईल ॲप्लिकेशन म्हटले, राईट, तर त्यामध्ये तुम्ही रिॲक्ट नेटिव्ह वापरून तुम्ही जावास्क्रिप्टनं, म्हणजे तुम्हाला जर फक्त जावास्क्रिप्ट आली तर तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन पण डेव्हलप करू शकता, एवढं आहे म्हणायचं त्यामध्ये, ठीक आहे. आणि पायथन म्हटलं तर पायथन कसं स्पेसिफिक रिजनसाठीच आपण काम करतो. आणि आत्ता सध्या कोणत्याच कंपन्या अशा त्या पायथनवर जास्त अजून मूव ऑन झाल्या नाही, कारण की पायथन कुठं यूज होते, जिथं जास्त डेटाच्या रिलेटेड जिथं काम होत असते, राईट, तिथं पायथनला प्रिफरन्स आहे. म्हणजे ते पर्टिक्युलर डोमेनमध्ये काम करत असेल तर तेच कंपन्या पायथन यूज करतात, अदरवाईज काही नाही. जावा जावा तर सध्या सध्या तरी टॉप सिक्युअर लँग्वेजमध्येच येते, म्हणून मोठ्या मोठ्या कंपन्या सगळे जावामध्येच आहे. आणि तुम्ही आणि सगळे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे रिलेटेड जेवढे कॉन्सेप्ट्स आहे ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला जावामध्ये, म्हणजे जावामध्ये अप्लाय होतात म्हणायचं. कारण की काही काही इकडे जावास्क्रिप्ट पायथन आणि पी एच पीमध्ये पण ते काही कॉन्सेप्ट तुम्ही अप्लाय करून बघू नाही शकत, पण ते सगळ्या गोष्टी जर तुम्हाला खरंच कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज पुरं कोर टू कोर पुरं ऑब्जेक्ट ओरिएंटेड सगळ्या गोष्टी शिकायचं असेल तर तुम्ही जावा जावा शिकावं लागेल तुम्हाला, जावा, ठीक आहे. अजून काही पायथन पी एच पी. तर प्लेसमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कोणती लँग्वेज बेटर आहे? जर प्लेसमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं तर जावा बेस्ट राहील, कारण की जोही तुमचं इंटरव्ह्यूवर राहणार ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या रिलेटेडच क्वेश्चन विचारणार तिथं. हम्म? कारण की तो हे नाही विचारणार की बा तुम्हाला प्रॅक्टिकल किती येते की काय येते, राईट. हम्म. आणि असं नाही की बा हे पायथन किंवा पी एच पी जावास्क्रिप्टमध्ये तुमचं प्रोग्रामिंगचे हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड वगैरे अप्लाय होत नाही, याच्यामध्ये पण यूज करतात, पण याच्यामध्ये कसे आहे की बा इनबिल्ट असे खूप सारे फंक्शन्स देऊन आहे. तुम्ही जावामध्ये जर तुम्ही एक 50 लाईनचे कोड लिहत असेल तर तेच तुम्ही इकडे पायथन पी एच पीमध्ये तुम्हाला 10-15 लाईनमध्ये तुमचा कोड होऊन जातो, असं आहे. म्हणून अजून काही आपण आपण सध्या कसे प्रॅक्टिकल दृष्टीनं म्हणून हे सगळे इंटर्नशिप घेऊन राहिले आहे आता, ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला काही फर्स्ट आपण जशा प्रकारे स्टार्टिंगला आपण काही काही वेळा स्टार्ट केले आहे हे ग्रुप्स, यामध्ये आपण पहिला मोठं तेच होतं की बा तुम्हाला प्रॅक्टिकली काही स्वतःची ॲप्लिकेशन बनवता आला पाहिजे, स्वतःची वेबसाईट बनवता आली पाहिजे, राईट. कारण की आता सगळं मार्केटिंग कसं आहे, सगळं सोशल मीडियाच्या रिलेटेड झालं, डिजिटल सगळं काय म्हणते त्याला, डिजिटल इंडिया. नाही डिजिटल इंडिया नाही रे, हे डिजिटल प्रोफाईल. नाही 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 का, 2 मिनिट. डिजिटल डिजिटल काय म्हणू शकते त्याला, डिजिटल प्रमोशन नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टी डिजिटल मार्केटिंग, सॉरी सॉरी सॉरी, डिजिटल मार्केटिंग जे म्हणतो ना आपण, म्हणजे ज्यामध्ये एस सी ओ करतो, सोशल मीडिया मार्केटिंग करतात. हां, आता त्यामध्ये बेसिकली काय यूज करतात, अशा प्रकारची म्हणजे स्वतःची वेबसाईट वगैरे नाही का, हे डिजिटल मार्केटिंग झाली ना त्यामध्ये. आणि प्रत्येक आता स्वतःची एक म्हणजे शॉपही राहिली तर प्रत्येकजण कसं ऑनलाईन यासाठी बघत आहे, हं? स्वतःची वेबसाईट म्हणून बघत आहे. ते तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवली ठीक आहे, प्रत्येकजण बनवूनच घेते, पण तेवढीच तुमचे सोशल मीडियामध्ये पण तुमचं तेवढं प्रमोशन केले पाहिजे ना. हां, त्यासाठी हे डिजिटल मार्केटिंग म्हणते की बा पर्टिक्युलर जर तुम्हाला फेसबुक सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये काय फेसबुक इंस्टाग्राम हे ट्रेंडिंगमधले सोशल मीडिया साईट्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रोल करता करता तुम्ही बघता काय ॲडव्हर्टाईज येतात, राईट.
आणि पर्टिक्युलर त्या ॲडव्हर्टाईजच्या खाली काही लिंक्स देऊन राहतात. ठीक आहे. किंवा फ्लिपकार्ट ॲमेझॉनचे पण तुम्ही त्या खाली काही असे प्रमोशन्स बघता तुम्ही किंवा हे पर्टिक्युलर अशा एवढ्या एवढ्या ऑफमध्ये तुम्हाला डेटा आहे. हम्म? असं. तर हे सगळ्या गोष्टी कशा डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड झाल्या आहेत तिथं. आणि डिजिटल मार्केटिंग म्हटलं की तुमचं कसं की हे वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट आली पाहिजे त्यामध्ये. आणि जर तुम्ही हेही गोष्टी शिकले तर तुम्ही स्वतःची कंपनी म्हणूनही स्टार्ट करू शकता किंवा कोणालाही तुमचं सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. राईट, बरोबर की नाही. आणि त्याच्यातही आता डेटाबेस आता तुम्ही कोणते यूज करता, तर जास्तीत जास्त माय स्कूल जास्त प्रिफर करतात, कारण की हे सिक्वेन्शियल क्वेरी लँग्वेज आहे ना. पर्टिक्युलर जे पण डेटा तुम्ही स्टोअर करणार आहे, कारण की कोणती वेबसाईट म्हणा किंवा कोणताही ॲप्लिकेशन्स म्हणा, मेन का असतो त्यांचा डेटा सोर्स मेन असतो. ठीक आहे. तुम्ही कशा प्रकारचं तुमच्याकडे डेटा स्टोअर करून ठेवता. राईट. आणि त्या डेटाच्या बेसवरच तुम्ही जे पण ऑपरेशन परफॉर्म करणार आहे तुम्ही ते डेटाबेसच्या रिलेटेडच सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि जे हे मायस्क्यूल वगैरे SQL यूज करून एवढे सारे कंपन्याज त्याच्यावर काम करतात, जसं की मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर जे आहे, राईट, ओरॅकल राहिला, ओरॅकलचं हे MySQL वगैरे. ठीक आहे. हे सगळे SQL लँग्वेजेस आहे, सिक्वेन्शियल क्वेरी लँग्वेजेस आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही का डेटा जे पण स्टोअर करणार ते पर्टिक्युलर रोज अँड कॉलम्समध्ये स्टोअर होणार आहे. आणि तेच जर तुम्ही MongoDB बघाल तर MongoDBमध्ये कसे कलेक्शन फॉर्मॅटमध्ये डेटा असतो किंवा पर्टिक्युलर टेक्स्ट फॉर्मॅट टाईपमध्ये. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये ना तुमचं काही स्ट्रक्चर राहतं ना काही. आणि SQLमध्ये स्ट्रक्चर राहतात. पर्टिक्युलर जे पण तुम्हाला तुमचं डेटा स्टोअर होणार आहे ते रोज अँड कॉलम्समध्ये स्टोअर होऊन राहणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचे हे डेटाबेसेस आहे. हे 3 याच्या फ्रंट एंड, सर्व्हर लँग्वेज, बॅकएंड आणि हे डेटाबेस, हे सगळे मिळून तुमचं एक कंप्लीट सॉफ्टवेअर क्रिएट होत असतो. ठीक आहे. जे तुम्ही कन्सिडर करू शकता की तुमचं मोबाईल ॲप्लिकेशन म्हणून कन्सिडर करू शकता किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणूनही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही API आणि हे अशा 3 याच्यात जर तुम्ही डेव्हलप करत असेल तर तुम्ही जे फ्रंट एंड वापरणार आहे ते तुमचं मोबाईलही असू शकते किंवा ते तुमचं वेबसाईटही असू शकते. कारण की काय होतं आहे की पर्टिक्युलर आता जास्तीत जास्त जण मोबाईल ॲप्लिकेशनकडे जास्त वळून राहिले आहे, कारण की प्रत्येकाला आपल्या ऑन क्लिकवर प्रत्येक गोष्टी अवेलेबल पाहिजे आहेत त्यांना. ठीक आहे. अशा प्रकारचे एक ओव्हरव्ह्यू झाला सध्यापर्यंत की बा अशा प्रकारचं इंडस्ट्रीजमध्ये अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी यूज करून हे प्रोडक्ट वगैरे डेव्हलप करतात त्यामध्ये. ठीक आहे. आणि याच्यात नंतर मग अँग्युलर रिॲक्टचे कंपॅरिझन्स वगैरे, पर्टिक्युलर फ्रेमवर्क्स वापरल्याने काय काय आपण ॲडव्हान्टेजेस आहे. राईट. त्यानंतर बॅकएंडचे अशा प्रकारचे भरपूर सारं आहे अजून जर करतो म्हटलं. ठीक आहे. तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स? आपण पहिलं आता सोमवारला HTML चालू करू. HTML CSS जावास्क्रिप्ट फर्स्ट, त्यानंतर पायथॉनचे बेसिक स्टार्ट करू. ठीक आहे. हॅलो. ओके सर, आणि एकदा सिलेबस टाकून दिला 1 हो मंथचा. ठीक आहे, टाकून देतो ते पण. आणि जे जण कन्फर्म आहेत त्यांनीच ग्रुपमध्ये आपण कंटिन्यू करू सगळ्यांना. ठीक आहे. आणि आपली याची आपण 3 महिन्यासाठी घेत आहोत ह्या सगळ्या गोष्टी, तर 3000 रुपये आपलं कोर्सची फीज राहील. ठीक आहे. 3000 रुपये. यानंतर एंडिंगमध्ये तुम्हाला इंटर्नशिपचं सर्टिफिकेट, राईट, आणि जसं फी पेड केलं की तुम्हाला ऑफर लेटर. इंटर्नशिपचं ऑफर लेटर देऊन देईल की बा तुमचं पर्टिक्युलर ह्या आता मंडेपासून आपण स्टार्ट करतो तर मंडेपासूनची डेट टाकून देईल की बा ह्या डेटपासून तुमची इंटर्नशिप चालू झाली आहे. म्हणजे 1 तारीख येऊन राहिली ना मंगळवारपासून, तसंही करू शकतो बा हा महिन्यापासून हा. म्हणजे आपली 1 तारखेपासून आपली बॅच चालू झाली आहे आणि तुमचं इंटर्नशिप तुम्ही ग्रोस ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये चालू केले आहे तुमची. ठीक आहे. राईट. हो सर. ॲज अ इंटर्न म्हणून तुम्ही ग्रोसॉफ्टमध्ये पार्ट राहील. आणि त्याच्या सगळ्यानंतर तुम्ही हे कंपनीमध्ये पण तुमचे दाखवू शकता. जर तुम्ही कुठेही जर अप्लाय केले तर ॲज अ इंटर्न म्हणून आम्ही या कंपनीमध्ये काम केले होते आणि पर्टिक्युलर आमच्याकडे असे सर्टिफिकेट आहेत, तुम्हाला सर्टिफिकेटही देईल सगळ्या गोष्टीचं. आणि अशा लाईव्ह प्रोजेक्टवर तुम्ही काम केले आहे म्हणून तुम्ही तिथं सांगू शकता त्यांना. ठीक आहे. ओके. अजून कोणाला काही कन्फ्युजन? ओके सर.
नाही सर. हां, ठीक आहे. नेक्स्ट वीकपर्यंत सर पेमेंट करून टाका. तेनीच आपण कंटिन्यू करू, बाकीचे आपण ग्रुपमधून काढून टाकू. ठीक आहे. सर हां, बोल. तुम्ही ते स्टार्टिंगला म्हटलं कॉन्फिगरेशन नाही आहे म्हणे, तर काय कॉन्फिगरेशन लागते म्हणजे एका जर लॅपटॉप घ्यायचं म्हटलं तर? अ, जर तुमच्या त्याच्यावर डिपेंड करते. जर तुमची 500 म्हणजे कोणताही लॅपटॉप राहू दे, मिनिमम 8 GB तरी रॅम असली पाहिजे. हां, मिनिमम अच्छा. 500. आणि SSD. हां, जर SSD वापरत असेल तर काही प्रॉब्लेमच नाही त्यामध्ये. ठीक आहे. आणि नॉर्मली कसे जे लॅपटॉप येतात ते हार्ड डिस्कमध्ये येतात, HDDमध्ये येतात, राईट, हा हार्डवेअर. हा. आणि SSD वापरत असेल तर SSD फुल स्पीडमध्ये काम राहतं, त्याच्यात काही हे नाही राहत. जर म्हणजे जर नवीन घेत असेल तर SSD प्रिफर करतो मी, की तुम्ही SSD लॅपटॉप घ्या, म्हणजे जे हार्ड डिस्क SSD राहिली पाहिजे. ठीक आहे. आणि मिनिमम तरी 8 GB रॅम असली पाहिजे त्याची. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणती डेव्हलपमेंट करू शकता, त्यामध्ये कोणते अडथळा नाहीत. कारण की काही जणांचे काल जसं विचारलं की काही काही जण फक्त 4 GB रॅम आहे म्हणत आहे, राईट. 4 GB मध्ये कसे ते प्रोसेसिंग करण्यातच चाललं जातं आणि काही काही फंक्शनॅलिटी काम नाही करत तर तुमचे. हम्म. आणि जे पण आता लॅपटॉप तुम्ही इन्स्टॉल करून घेता किंवा कोणाकडून सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेता, तेव्हा त्यांना विचारून घ्यायचं की बा हा 64 बीटचा असला पाहिजे. ठीक आहे. अच्छा. ओके सर, आणि प्लॅटफॉर्म